धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात अंमली पदार्थाचा विरोधात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचा डीबी पथकाने मोठी धडक कारवाई करत तब्बल 10,16,800 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत एमडी मेडेफ्रॉन या घातक अंमली पदार्थासह एक आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेसी यांना मिळालेल्या गुप्त माहितीची खात्री करून पुढील कारवाई करण्याकामी पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे व गुन्हे शोध पथकास आदेशित केले। त्यानुसार शहादा फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचून एक संशयित वाहन चालकास थांबवण्याचा इशारा केला असता वाहन न थांबवता त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला। डीबी पथकाने त्याचा पाठलाग करून कारसह एक व्यक्तीला ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपी जयपाल सिंग प्रकाश सिंग गिरासे वय 38 राहणार शिरपूर यांच्या ताब्यातून 20.84 ग्रॅम वजनाची 6 लाख किमतीचे एमडी मेफेड्रॉन व 4,16,800 रुपये किमतीची हुंडाई कंपनीची वेणू कार असा एकूण 10,16,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी अधिनियम 1985 चे कलम 8 क 22 ब व 29 अंतर्गत कायदेशीर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत डिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे तसेच प्रभागी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या यशस्वी कारवाईत पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। शिरपूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थाच्या तस्करीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। न्यूज 19 नेशन साठी ब्युरो रिपोर्ट शिरपूर। शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक 2/4/2026 रोजी शहादा फाटा येथे संशयित नामे जयपाल गिरासे राहणार शिरपूर हा एमडी हा प्रतिबंधित ड्रग विकण्यासाठी येत आहे अशी बातमी मिळाल्यावरून पूर्ण सापळ्याची आम्ही तयारी केली आणि तयारी केल्यानंतर हॉटेल जय भद्रा टी पॉइंट येथे जाऊन सदर संशयित इसम हा नमूद वर्णनातील गाडीमध्ये येताना मिळून आल्याने त्याला आम्ही तिथे जागीच थांबून सदर गाडी व म्हणजे इसमाला चेक केले असता त्याच्या ताब्यामध्ये सुमारे 20 ग्रॅम 84 मिली एमडी हा प्रतिबंधित पदार्थ मिळून आल्याने पंचांसमक्ष त्याला जप्त करण्यात आले व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।